अनाहत प्रस्तुत अखंड वारी. संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकारामांपर्यंत आणि संत गाडगेबाबांपासून संत तुकडोजी महाराजांपर्यंत संत साहित्याचा परिपूर्ण प्रवास घडवणारी, भक्तिभावाने भारलेली अनाहत प्रस्तुत अखंड वारी. जनी जाय पाणी आसी मागे धावे ऋषिकेशी. जनी जाय पाणी आसी पाय भिजोने दिहात, पाय भिजोने दिहात. माथा घागरी वहात, माथा घागरी वहात. जनी जाय पाणी आसी पाणी रांजणात भरी, पाणी रांजणात भरी. सडा सारवण करी, सडा सारवण करी. जनी जाय पाणी आसी मागे धावे ऋषिकेशी. जनी जाय पाणी आसी धुणे धुवोनी आणि, धुणे धुवोनी आणि. म्हणे नामयाची जनी, म्हणे नामयाची जनी. जनी जाय पाणी आसी मागे धावे ऋषिकेशी. जनी जाय पाणी आसी. संत जनाबाईंचा हा अप्रतिम अभंग. संत जनाई ही मूळची मराठवाड्यातली, परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड गावची. लहानपणीच आईची माया सरली. मग वडिलांनी पंढरपुरामध्ये नामदेवांकडे नेऊन तिला ठेवलं. नामदेवांच्या सान्निध्यामध्ये भक्तिपंथाला लागलेली ही जनी पुढे त्यांच्या निर्वाणानंतर पंढरपुरातच राहिली, तिथेच वाढली. संत जनाई, तिचं हे लौकिक आयुष्य. पण ही जनाई मात्र अलौकिक. ही जनाई आपल्यासारखीच, तुमच्या आमच्यासारखीच दैनंदिन कामामध्ये व्यस्त असणारी, फार कष्टाची लेक. पण हे कष्ट करत असताना तिचं कष्ट वाटून घेण्यासाठी किंवा अगं आता पुरे, थोडासा आराम कर असं म्हणण्यासाठी तिच्यापाशी कोणीही नाही. आई नाही, बहीण नाही, वडील नाहीत, भाऊ नाही, सगळे सोयरे नाहीत. ती एकटी आहे, पोरकी आहे. जनी म्हणते, तुझं विण बा विठ्ठला कोणी नाही रे मजला. माय मेली बाप मेला आता सांभाळी विठ्ठला. तिला कोणीही तिचं माणूस नाही, म्हणून ती तिचं नातं थेट विठ्ठलाशी जोडते, त्याच्यावर स्वतःला सोपवते. आणि जेव्हा आपण असा कुणावर विश्वास ठेवतो ना, विश्वासाने त्याला आपलं असं म्हणतो ना, तेव्हा समोरच्या व्यक्तीची जबाबदारी वाढते. खरं तर सर्वच संतांनी या विठ्ठलाला माता, पिता, बंधू, सखा म्हटलेलं आहे. पण जनी मात्र एक स्त्री म्हणून, एक भक्त म्हणून वेगळी आहे आणि विशेष आहे. तिचे अभंग आपण नीट ऐकले तर आपल्याला जाणवतं की ही जनाई या विठ्ठलाला आपल्यापासून वेगळं समजतच नाही, स्वतःपासून वेगळं ठेवतच नाही. तिच्या कष्टामध्ये या विठोबाचा सुद्धा हात लागतो आणि तो सुद्धा कष्टी होतो, असं वर्णन तिच्या अनेक अभंगांमध्ये आपल्याला दिसून येतं. हा अभंग पहा ना, काय म्हणते ती की मी पाणी भरण्यासाठी निघाले तर हा ऋषिकेश लगेच माझ्या मागे मागे धावत येतोय. बरं, पुढे जाऊन माझा हात भिजू देत नाही की पाय भिजू देत नाही. ती घागर स्वतःच पाण्याने भरतो, डोईवर वाहतोय. पुढे येऊन ते पाणी रांजणामध्ये भरतोय, सडा सारवण करतो, माझं धुणं सुद्धा धुतोय. काय वाटतं, खरंच कोणी वेगळा विठ्ठल येऊन तिची ही सगळी कामं करत असेल? जनाईने हा विठोबाशी मांडलेला संसार आहे. तिच्या अभंगामध्ये तिने जिथे जिथे वाव मिळेल तिथे तिथे या विठोबाशी सगळ्या प्रकारची नाती जोडलेली आहेत.
आपला देव कुठे असतो? आपला देव देव्हाऱ्यात असतो. आपण स्वतःच त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये एक सीमारेषा आखलेली आहे. पण ही जनाई पहा ना, ती तिच्या आणि विठ्ठलामधलं अंतर किती मायेने आणि किती हट्टाने पुसून टाकते. ती म्हणते, तू माझं पालकत्व स्वीकारलंयस, मी तुला ते देव केलंय, तू माझी जबाबदारी घेतलीयस ना, मग आता आपल्यामध्ये द्वैत कशाला? आपण सारखेच आहोत, असा तिचा सूर आहे. आता इथे प्रश्न असा येतो की जर विठ्ठलाला आपलंसं करायचं तर मग साधना हवी, तप हवं, आणि मग ब्रह्मज्ञानाकडे जायचं, विठ्ठलाकडे जायचं, हा ठरलेला मार्ग आहे. मग जनाई इतक्या सहज कसं काय त्याला आपलं म्हणू शकते? आणि आपण त्याला आपलं म्हणून तो आपला होतो का? नाही होत. त्याला साधनाच आवश्यक आहे. पण पुन्हा एकदा हा जनाईचा अभंग नीट ऐकला की लक्षात येतं की ती म्हणते की ही जी साधना आहे ना ब्रह्माकडे जाणारी, ही साधना सुद्धा तो विठ्ठलच स्वतःच माझ्यासाठी करतो आहे, माझ्याकडून करवून घेतो आहे. काय अभंग! जनी जाय पाणी आसी, मागे धावे ऋषिकेशी. जनीला असं म्हणायचंय का की मी ज्ञान प्राप्त करण्यासाठी, ज्ञानाने माझी घागर भरून घेण्यासाठी निघालेली आहे आणि माझ्या मागे हा ऋषिकेश धावत धावत येतोय. पुढे तिला काय म्हणायचंय? पाय भिजो नेदी हात, माथा घागरी वाहत. हा जो विठ्ठल आहे तो स्वतःच या ज्ञानाच्या सरितेमधल्या शुद्ध पाण्याने माझी घागर भरतो आहे आणि ती स्वतःच्याच माथ्यावर वाहून आणतोय. जनाईचा काळ हा स्त्रियांसाठी फार 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 कसोटीचा काळ होता. स्त्रियांचा जन्म म्हणजे क्षुल्लक, क्षुद्र, असहाय्य. तिने उंबऱ्याच्या आतच जन्म घ्यायचा आणि तिथेच तो संपवायचा असं मानणारा तो काळ. मग अशा या काळामध्ये हे ब्रह्मज्ञान जनाईपर्यंत पोहोचणार तरी कसं? हा तिचा अडसर सुद्धा विठोबा दूर करतोय. हा विठ्ठल त्याच्या लेकरांकरवी, म्हणजे कोणाकरवी? संतान करवी असा उपदेश सांगतोय की माझ्या दारामध्ये, माझ्याकडे स्त्री पुरुष हा भेद नाही. तेव्हा संत हा उपदेश करत होते आणि त्यामुळे हा उपदेश ऐकून, संतांनी दिलेलं हे आश्वासन ऐकून जनाई निश्चिंत होते. ब्रह्मज्ञान मिळवण्यासाठी ती मनाने सुद्धा निर्भीड होतीये आणि म्हणून ती म्हणते की विठ्ठलाने हा अडसर माझ्या समोर ठेवलेला नाहीये, त्याने तो दूर केलाय. तोच म्हणतोय की माझ्याकडे स्त्री पुरुष हा भेद नाही. आता मी मोकळी आहे ब्रह्मज्ञानाकडे जाण्यासाठी. संतांकरवी हा उपदेश येतोय म्हणजे तो विठ्ठलानेच पाठवलाय. आता मला अधिकार आहे असं ती म्हणते. आणि म्हणून ती म्हणते की मला कुठलाही क्लेश, कुठलेही कष्ट तो होऊ देत नाहीये त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. पाय भिजो नेदी हात, माथा घागरी वाहत. आणि स्वतः माझ्यासाठी ज्ञानाची घागर तो वाहून आणतोय. पुढे ती म्हणते, पाणी रांजणात भरी, सडा सारवण करी. तो जी ही ज्ञानाची घागर भरून आणतोय ती येऊन माझ्या आत्म्यामध्ये रीती करतो आहे, रिकामी करतोय. हे ज्ञान तो मला देऊ करतोय. सडा सारवण करतोय म्हणजे काय करतोय? माझा हा जो जन्म आहे तो या ज्ञानाने नेटका करतो आहे, स्वच्छ स्वच्छ सुंदर करतो आहे. पुढे ती म्हणते, धुणे धुनिया आणि म्हणे नामयाची जनी. धुणं धुतोय तिचं. धुणं कुठलं, कशाचं धुणं? हा जो देह धारण केलेला आहे, हे वस्त्र चढवलंय मी माझ्यावर, बरोबर ना? आत्मा आहे आतमध्ये, देह हे वस्त्र आहे जे आपण उतरवत असतो आणि पुन्हा नवीन जन्म धारण करत असतो. हे जे देहरूपी वस्त्र आहे ते तो या ज्ञानाने धुवून काढतो आहे. आणि जे हे वस्त्र विठ्ठलाने धुतलेलं आहे त्याच्यावर पुन्हा मळ चढणार आहे का? नाही चढणार. ते कायमचं निर्मळ होणार, ती निस्संग होणार, पुन्हा या संसारामध्ये परतणं नाही असं ती म्हणते. धुणे धुनिया आणि म्हणे नामयाची जनी. माझा हा जन्म तो सार्थकी लावतोय, धुवून काढतोय सगळं. आता पुन्हा परतणं नाही. ही जनी, तिच्याकडे हा जो अनुभव आहे ना तो फक्त आणि फक्त तिच्याकडेच आहे, जो बघून आपण विस्मयचकित होतो.
ही जणी विठ्ठलाला लेकुरबाळ म्हणते आणि सहज त्याच्या मांडीवर जाऊन बसते, त्याच्या कुशीमध्ये विसावते. वारीमध्ये सुद्धा हा जो साधा भोळा वारकरी आहे ना, तो या विठ्ठलाच्या कुशीमध्ये विसावण्यासाठीच जात असतो. जो या विठ्ठलाला या जनीसारखंच नात्याने जोडतो, तिच्यासारखं आपलंसं करतो, तिच्यावर आपली जबाबदारी देऊन टाकतो, तो विठ्ठल सुद्धा अगदी त्याला मायेने सावरतो. आणि या विठ्ठलाच्या सन्निध जेव्हा आपण जातो तेव्हा आपण निस्संग होऊन जातो. ही जबाबदारीच त्याच्यावर देऊन टाकायची. ही अखंड वारीची वाटचाल त्याच्यासाठी करायची आहे. तो पाहत असतो हा प्रवास आणि म्हणून ही वारी अखंड करायची आहे. अखंड वारीच्या आजच्या भागामध्ये इथेच थांबते. पुन्हा भेटूया उद्याच्या नव्या भागात. तोपर्यंत नमस्कार.